सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। या आंदोलनादरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी आंदोलन स्थळावरूनच रोहित पवार यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्र्यांशी फोनवर चर्चा घडवून आणली आहे। कर्जमाफी आम्ही केलेली आहे। या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत, पण एका फिक्स्ड राशीपर्यंत त्यांची नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून ज्या कर्जमाफीची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते ती आता संपलेली आहे। शेतकरी मित्रांनो, कारण स्वतः महाराष्ट्रातील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेले आहे की काहीही न अटी घेता 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला निश्चित मोठा दिलासा मिळणार आहे। रोहितदादा पवार यांच्या अनेक दिवसाच्या उपोषणाला आज घवघवीत यश मिळालेलं आहे आणि याच्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची गोष्ट, कर्जमाफीचे तुमच्याकडे 5 महत्त्वाचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे। मित्रांनो, हे जर नसेल तर तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा। या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कोणत्या 18 जिल्ह्यांना कर्जमाफी होणार आहे आणि कोणत्या 50,000 रुपये परसो मिळणार आहे शेतकऱ्यांना आणि कोणते 5 कागदपत्रे तयार ठेवणे आहे। शेतकरी मित्रांनो, आता सांगतो। शेतकरी बांधवांनो, आता सर्वात आधी समजून घ्या की ऐतिहासिक निर्णय कसा झालेला आहे। रोहितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी अनेक दिवसापासून उपोषण सुरू केले होते। या काळात त्यांनी अन्नाचा एक कण पण खाल्लेला नाही। त्यांच्या या त्यागाला आज यश मिळालेलं आहे। शेतकरी मित्रांनो, सरकारच्या सुरुवातीला 1.5 लाख रुपये देत होती। सरकार सुरुवातीला 1.5 लाख रुपये देत होती। कर्जमाफीवर थाप होता, परंतु आंदोलन दबावामुळे वाढलेल्या सरकारच्या निर्णयाबद्दल आता सरकार 2 लाख रुपयांचे कर्ज जाहीर केलेले आहे। या यशाचे जे शेतकरी निर्मित कर्ज भरत होते त्यांना पण 50,000 रुपये अतिरिक्त परसो लाभ मिळालेला आहे। ही अत्यंत आनंदाची बातमी आणि निर्णयाचे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता सांगतो की हा निश्चित कुठेही आलेला आहे। शेतकरी अनेक जण विचारत असतात की सरकारकडे एवढी मोठी निधी आली कुठून, तर सांगतो, केंद्र सरकारचे राज्य सरकारला 34,000 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेले आहे। निधी मिळाल्यामुळेच राज्य सरकारनं ही मोठी कर्जमाफी जाहीर करणे शक्य झालेले आहे आणि ही कर्जमाफी एकाच वेळी नाही तर 2 टप्प्यात दिली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे। स्थापना केलेली आहे विशेष समित्यामध्ये प्रत्येक बँक खात्यामध्ये रेकॉर्ड तपासणी सुरू आहे आणि पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करणे पण सुरू आहे। शेतकरी बांधवांनो, आता सांगतो की कोणत्या 18 जिल्ह्यात सर्वात आधी कर्जमाफी होणार आहे। शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर, दुसरा जिल्हा जालना आणि तिसरा जिल्हा बीड, चौथा धाराशिव आणि 5वा जिल्हा लातूर, 6वा जिल्हा परभणी, 7वा जिल्हा हिंगोली, 8वा जिल्हा नांदेड, 9वा जिल्हा अहमदनगर आणि 10वा जिल्हा शेतकरी मित्रांनो बुलढाणा, 11वा जिल्हा शेतकरी मित्रांनो अकोला, 12वा जिल्हा वाशिम, 13वा जिल्हा अमरावती, 14वा जिल्हा शेतकरी मित्रांनो 14वा जिल्हा यवतमाळ, 15वा वर्धा, 16वा नागपूर, 17वा चंद्रपूर आणि 18वा धुळे आणि 18 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कर्जमाफीचे मेसेज येणे पण आधीच सुरू झालेले आहे। शेतकरी बांधवांनो, आता सांगतो की कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आणि कोणाला 50,000 रुपये परसो लाभ मिळणार। शेतकरी बांधवांनो, 2 लाख रुपये कर्जमाफी सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे। मग ते कर्ज 2025 किंवा त्यापूर्वी घेतलेले असणे, कोणत्याही वर्षातील घेतलेल्या कर्जावर ही माफी मिळणार आहे। परंतु 50,000 रुपये परसो लाभ मिळणारा कोणाला आहे? शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी नियमित बँकेकडे कर्ज भरत असतील शेतकरी मित्रांनो दरवर्षी, त्या शेतकऱ्यांना थकलेला नाही किंवा 2026 पूर्वी ज्यांनी नवीन कर्ज घेतलेले आहे अशा निर्मित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचे अतिरिक्त 50,000 रुपये परसो दिले जाते। शेतकरी मित्रांनो,
शेतकरी मित्रांनो, सोप्या भाषेत म्हणजे जर दरवर्षी जर तुमचे कर्ज नील असतील तर तुम्हाला 50,000 रुपये मिळतील शेतकरी मित्रांनो, आणि तुमचे कर्ज जर नील नसतील तर तुम्हाला 2 लाख रुपयाचे कर्ज माफ होणार आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, हे 50,000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी बांधवांनो, आता सांगतो की कर्जमाफी मिळण्यासाठी तुमच्याकडे कोणती 5 महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. ही 5 कागदपत्रे नसतील तर कर्जमाफी मिळणार नाही. त्यामुळे आताच ही कागदपत्रे तयार करणे सुरुवात करा शेतकरी मित्रांनो. पहिली कागदपत्रे म्हणजे शेतकरी मित्रांनो आधार कार्ड. प्रत्येक शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. परंतु जर त्यावर ही माहिती चुकीची आहे किंवा अपूर्ण असतील तर ती त्याच्याकडे दुरुस्त करून घ्या शेतकरी मित्रांनो. त्वरित दुरुस्त करून घ्या शेतकरी मित्रांनो. बुलढाणा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्डमध्ये तांत्रिक त्रुट्या आढळलेल्या आहे शेतकरी मित्रांनो. त्या दुरुस्त केल्याशिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. कठीण जाईल शेतकरी मित्रांनो. शेतकरी बांधवांनो, दुसरा कागदपत्र म्हणजे शेतकरी मित्रांनो फार्मर ID म्हणजेच की शेतकरी ओळखपत्र. हे कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो. ज्याच्याकडे हे कार्ड नसेल खरा शेतकरी माणूस कर्जमाफीला दिला जाणार नाही शेतकरी मित्रांनो. वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही हे कार्ड काढलेले नाही शेतकरी मित्रांनो. त्यांना तातडीने जवळपासच्या केंद्रावर जाऊन हे कार्ड काढून घेणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. तिसरे कागदपत्र म्हणजे शेतकरी मित्रांनो रेशन कार्ड. रेशन कार्डवरून शेतकऱ्यांना आर्थिक स्थिती तपासता येते शेतकरी मित्रांनो. 2.5 लाखापेक्षा कमी उत्पादन असलेल्याच गरीब शेतकऱ्यांना प्राधान्य कर्जमाफी दिली जाते शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, चौथे कागदपत्र म्हणजे शेतकरी मित्रांनो डिजिटल 7/12 उतारा शेतकरी मित्रांनो. उतारा म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमच्या जमिनीचा पुरावा शेतकरी मित्रांनो. हे कागदपत्रे अवघ्यात असणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. आणि 5वा कागदपत्र म्हणजे शेतकरी मित्रांनो उत्पादनाचा दाखला शेतकरी मित्रांनो. तहसीलकडे कार्यालयातून काढलेला ताजा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणे बंधनकारक आहे शेतकरी मित्रांनो. आणि 5वे कागदपत्राशिवाय कर्जमाफी मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. त्यामुळे आजच ही कागदपत्रे तयार करून शेतकरी बांधवांना सांगतो की कर्जमाफीला कोणालाही बँकेकडे दिले जाणार आहे शेतकरी मित्रांनो. कोणत्या पण बँकेकडे तुम्ही दिले जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो. अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो.